हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते. म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे. माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखली जाते. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्व आहे. या दिवशी गणपतीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. गणेश भक्तात संकष्टी चतुर्थी प्रमाणेच या दिवसाला देखील महत्व दिले जाते. हा एक लोकप्रिय सण आहे. विशेषतः भारताच्या महाराष्ट्र राज्यात आणि गोव्यातही माघ महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी उज्ज्वल पंधरवड्याचा चौथा दिवस किंवा महिन्याचा चंद्र पंचांगानुसार साजरा केला जातो, जो ग्रेगोरियन कॅलेंडर महिन्याशी संबंधित आहे. परंपरेनुसार गणेश चतुर्थी हा गणेशाचा जन्मदिवस मानला जातो. गणेशाच्या सणाला उत्तर प्रदेशात तिलोचौथ किंवा सकट चौथी असेही म्हणतात, जेथे कुटुंबातील मुलाच्या वतीने गणेशाचे आवाहन केले जाते. गणेश जयंतीला पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील मोरेश्वर मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते.